मुंबईमध्ये इतका सुंदर पाऊस पडतोय आणि पावसाळा आला म्हणजे प्रत्येकाला भजी खावीसारखी वाटते. आणि आजचा माझा बेत तर नक्की ठरलाच आहे. पण मला ना मनीषाचा खूप राग येतोय. ती मला सोडून चक्क कोकणात गेली आहे, तेही फिरायला. आणि आजच्या व्हिडिओ कॉलमध्ये तिने मला काय दाखवलं माहितीये? कोकणातले रानभाजी. तर चला भेट आमची तुमची मध्ये आपण पुढची सिरीज बघूया. रानभाजी चला. प्रवासातला थकवा आणि चालताना लागलेली धाप या सगळ्यांना विसरून मनीषा कोकणातला स्वर्ग दाखवत होती. शेवटी आमचं ठरलं, पुढचा प्रवास आता कोकणातच करायचा. मनीषाने तिचा प्रवास रत्नागिरीतील कारवांची वाडीपासून ते तिचं गाव मठ, जे तालुका लांजा आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये, तिथपर्यंत तिने केला. चारी बाजूची हिरवळ, वरून पडणारा पाऊस, ह्याचा कॉम्बिनेशन ना म्हणजे काय स्वर्गच दिसतो. आणि हे फक्त कोकणमध्ये येऊनच तुम्ही बघू शकता. आणि त्यात बघितलेले मी विविध प्रकारचे रानभाजी, मला असं वाटतं की ह्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देते मी. कुरडू ही पावसाळी भाजी शेतजमिनीवर आणि दलदलीच्या ठिकाणी उपलब्ध असते. याची कोवळी पानं रोगप्रतिकारक शक्ती आणि औषधी गुणधर्ममध्ये महत्त्व आहे. ह्या पानांचा उपयोग अनेकदा पचनक्रिया सुधारण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी आणि यकृताचे आजार कमी करण्यासाठी केला जातो. टाकळा. टाकळा ही मेथीसारखी दिसली तरी ही जंगली भाजी आहे. ही अतिशय पौष्टिक, चवीमध्ये सौम्य आणि मातीसारखी चव असते. शरीरातले विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी, पचनक्रियासाठी महत्त्वाचे मानले जाते. जुलै ते ऑगस्टच्या महिन्यामध्ये तुम्हाला जंगलात हे कुठेही बघायला मिळेल. आणि जर तुम्ही कॉफी लवर असाल तर ह्याच्या बिया ड्राय रोस्ट करून तुम्ही पिऊ शकता. अळू. अळूची देठाची भाजी, अळूवडी आणि अळूचं फतफतं, जे आंबट गोड चवीला असतं. त्यात शेंगदाणे आणि मक्याचे कणसाचे दाणे टाकून खाल्ले जातात. याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर मिळतं, जे आपल्या डोळ्यांसाठी पण चांगलं असतं. आणि हो, ज्यांना बीपीचा त्रास असेल ना, त्यांचं बीपीही कंट्रोलमध्ये आणतं. तर ह्याचं सेवन नक्की करा. कौला भाजी. ही भाजी जरी डेकोरेटिव्ह प्लांट दिसली तरी ही शरीरासाठी पौष्टिक असते. ही भाजी विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये खाल्ली जाते. आदिवासी भागात या भाजीला कौला भाजी सण म्हणून पण साजरा केला जातो. आणि हार्मोन्सला बॅलन्स ठेवण्यासाठी ही भाजी खूप उपयोगाची असते. आणि आशा करते या रानभाजीबद्दलची माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला एखादी रानभाजीबद्दल माहिती द्यायची असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.